जत तालुका संख येथे संख जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणातील विविध विकास कामे, शासकीय योजना तसेच नागरिकांच्या समस्या याबाबत आढावा घेण्यासाठी प्रभाग समितीची बैठक जिल्हा परिषद सदस्य सौ कविता किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संख येथे उत्साहात संपन्न झाली। या बैठकीत कृषी, ग्रामविकास, महसूल, आरोग्य, महिला आणि बालविकास, शिक्षण, पाणीपुरवठा, समाज कल्याण यासह विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला। ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, प्रलंबित विकास कामांना गती देणे तसेच गावनिहाय समस्या सोडवण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना करण्यात आल्या। या प्रमुख उपस्थिती म्हणून माजी सभापती डॉक्टर आर के पाटील, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद सांगली मनोज कुमार वेताळ, जत पंचायत समितीचे बीडीओ अविनाश पाटील, तुळशीराम संकपाळ, वसंत वाघमोडे, किशोर बारामती, उमाकांत राज्यपावर खरावे, केंद्र प्रमुख धरप्पा कट्टीमनी, MS पाटील, लक्ष्मण गायकवाड, GM नदाब, रमेश उमराणे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुशांत बुरकुले संख, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दयानंद वाघोली, कोलते बोबलात आदी उपस्थित होते। तसेच ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, अंगणवाडी सेविका, सर्व सरपंच, आशा वर्कर्स, आरोग्य विभागाचे कर्मचारी, शाळांचे मुख्याध्यापक, DRDA, समाज कल्याण विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता तसेच विविध विभागातील अधिकारी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीदरम्यान संख जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणातील विविध गावांच्या विकास कामांबाबत चर्चा करण्यात आली। नागरिकांच्या मूलभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा आणि कृषीविषयक प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांची प्रभावीपणे सोडवणूक करण्यावर भर देण्यात आला। बैठकीत उपस्थित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी विविध विभागांच्या कामकाजाची माहिती दिली। स्थानिक पातळीवरील प्रश्नांवर सकारात्मक चर्चा होऊन विकास कामांना गती देण्याचा निर्धार करण्यात आला। त्यामुळं आजची मीटिंग झाली, विषय संपले अशा याच्यात तुम्ही राहू नका, हा सगळ्यात पहिला मुद्दा। दुसरी गोष्ट, या ठिकाणी आता बऱ्याचशा ठिकाणी शाळांच्या बाबतीत जे काही तुम्ही दिलेली मागण्या आहेत त्या बघितल्या, परंतु त्याच्याचबरोबर तुमच्या पटसंख्या बघितल्यानंतर सुद्धा जरा आश्चर्य वाटतंय मला की काही ठिकाणी 4, 8, 13, 14, 33 म्हणजे एक पहिली ते चौथीची शाळा आणि त्या ठिकाणी 50च्या खाली जर का तुमची पटसंख्या असेल तर याचा अर्थ असा होतो की त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपल्याकडे पाठ केलेली आहे, असं स्पष्ट त्या ठिकाणी अर्थ या ठिकाणी होतो। कारण मी आल्याबरोबर पहिल्यांदा मॅडमची इथं बसल्यानंतर मुख्याध्यापकांच्या बोलीमध्ये पहिला प्रश्न विचारला की या ठिकाणी किती विद्यार्थी शिकत आहेत आणि इतकी संख्या विचारात घेतात त्या तुलनेने आपल्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या जर बघितली तर ती फार कमी होत चाललेली आहे। हा एक कन्सर्नचा मुद्दा आहे। दुसरी गोष्ट, या ठिकाणी भौतिक सुविधा भरपूर वाढत चालल्या आहेत। म्हणजे या ठिकाणी शाळांच्या बाबतीमध्ये आम्ही बघतोय की जिल्ह्याचं मॉडेल राज्यस्तरावरती स्वीकारलं जात आहे, परंतु त्याच्या उलट परिस्थिती अशी जर व्हायला लागलेली असेल की विद्यार्थी आपल्याकडं पाठ करत असतील आणि त्याच्यामुळं आपल्या शाळा हळूहळू फक्त 4 भिंतीच्या शाळा जर होणार असतील तर त्याच्यावरती सगळ्यांनी विचार करण्यासाठी गरज आहे। कारण जरी वाळवा किंवा मिरज या भागामध्ये विद्यार्थ्यांना गरज नसते शाळांची, कारण खाजगी पर्याय भरपूर आहे, परंतु या भागामध्ये खरोखर अजूनही बऱ्यापैकी बरेचसे विद्यार्थी हे जिल्हा परिषदेच्या शाळांवरती अवलंबून आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला काम करणं गरजेचं आहे। आणि त्या परिस्थितीने ही पटसंख्यासुद्धा वाढताना दिसली पाहिजे की डे बाय डे होत असेल 8 आणि 8 किंवा 33 विद्यार्थ्यांसाठी जर आपण ₹1,00,000 खर्च करण्याची अपेक्षा ठेवत असू तर दुसऱ्या बाजूला तो सुद्धा आपण विचार केला पाहिजे, कारण पगारावरती होणारा खर्च वर्षभरामधला, त्याचबरोबर भौतिक सुविधांवरती वर्षभरात होणारा खर्च आणि त्याच्या तुलनेत विद्यार्थ्यांची